माझ्या माग लागले विमान. आता मी त्याच्यामध्ये बसमध्ये जाऊन 2 मिनिटासाठी बसमध्ये बसायला लावलं होतं. कन्याकुमारी डबल करून लगेज वेगळं जातं. कॅबिनमध्ये आपण फक्त 7 किलो नेऊ शकतो आणि लगेज आपण 15-20 किलो 15 किलो घेऊन जाऊ शकतो बाहेर. त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा चार्ज द्यायला लागतं वजन जर जास्त. गेट नंबर इकडे सेफ्टीसाठी आपलं वॉलेट, मोबाईल, पॉवर बँक सगळं चेक केलं जातं. तयारी चालू आहे. मारलेली इकडून 3 असे पॅसेंजर असतात. मी मागचं सीट घेतली कारण की मागून चांगलं व्यवस्थित येतो. एंडिंग होईल त्याचा टायमिंग आहे 10:15. 10-15 मिनटं लवकर 10:30चं मी पकडले. अरेंजमेंट इस फ्लाइट SG173 पर स्वागत करते हैं। कैलकट से मुंबई तक की दूरी 1 घंटे और 30 मिनट में पूरी की जाएगी। इस फ्लाइट पर आज हमारे साथ है कैप्टन जमशेद मोहम्मद और फर्स्ट ऑफिसर नमित डांग। आपकी कैबिन थी मैं आज अदिति, हतिरा, यश है और मैं हाजिक आपका सीनियर कैबिन क्रू हूँ। हम आपकी सुरक्षा और सेवा के लिए यहाँ मौजूद है। धन्यवाद। आप ऊपर बने पैनल से नीचे आ जाएंगे। कुर्सी पर बैठे रहे, मास्क को अपनी ओर खींचे और नाक मुंह ढककर सामान्य रूप से सांस लें। अपना मास्क पहले पहने और फिर किसी की सहायता करें। इस विमान में 8 द्वार हैं, तो विमान के पिछले भाग में 4 ओवरविंग पर और 2 द्वार विमान के आगे की ओर हैं। आपका निकटतम द्वार आपके पीछे from the pouch. Slip it over your head and secure the strap tightly around your waist. Pull the red tag to inflate your life jacket or blow into the manual bleed tube. There is a water activated light for tracking tension. Inflate the life jacket as you leave the aircraft. Exit. Life jacket must never be tampered with or inflated under normal circumstances. Thank you. उड़ान भरने की तैयारी के लिए अपनी कुर्सी की पेटी बांध लें, ट्रे टेबल बंद कर लें। आता खरं रनवेवरती आलेलं आहे विमान. इकडे बघा सिटी दिसते त्या साईडला. असं दिसते खाली. आता ढगांच्या वर आलं, खालचं दिसायचं पण झालं. ढग आले आता, ढगांच्या वर गेलं विमान. ढगांमधून दिसत होतं दिसत्याने बंद झालं डायरेक्ट. ते पात्यामुळे तरी वाटतं विमानात बसले, नाही तर असं वाटेल की इकडे बाहेर बसल्या. तेव्हा खाली थोडं थोडं दिसते ढगांमधून. की जे इकडे ढग नाही तिथून सिटी दिसते. आता अजून वर घेतलंय,
अजून हाईट वाढवली ढगांमध्ये. आता बघा दिसते सिटी, सिटी पूर्ण ढग आहे, पूर्ण ढग, काहीच दिसत नाही खाली. 11:15 वाजलेत. 12:15चा टायमिंग आहे मुंबईचा. ढगांमधून थोडस खाली काहीतरी दिसतंय. ढगांच्या पण आता भरपूर वरती आले. अजून जर जास्त वर गेलं तर सूर्य पण दिसेल थोड्या वेळाने. जबरदस्त चालते आता. टर्ब्युलन्स तर जबरदस्त बसतात एकदम. असं वाटतं रस्त्यावरती मोठा खड्डा आला, असे धक्के वाजतात मध्ये मध्ये. मेन म्हणजे टेकऑफच्या टायमिंगला थोडीफार मजा आहे आणि लँडिंगच्या वेळेस थोडंफार काही दिसतंय. वरती आल्यावर ना काही दिसत नाही, पूर्ण आहे ना बोर होते. आता 1.5 तास काही नाही, असंच बसून राहायचं. तर ते येतील थोड्या वेळाने सेल कराय मॅगी बिगी, चहा कॉफी 200-250 रुपयाला कॉफी. ऊन पडलं बघा, आता ऊन आलं. आता दाखवतो तुम्हाला, ढगांच्या वर आलं हे बघा, ऊन पडलं खिडकीतून. सूर्य दाखवतो आता बाहेर. ढगांच्या मधून खाली जमीन दिसते थोडी थोडी. ग्लास तर क्लिअर नाही, ग्लास क्लिअर नाही सर. आता दिसते जरा ढगांच्या वर दिसते. थोडं सूर्य पण दिसेल आता. भरपूर उंच आले. ढग बघा किती खाली. SpiceJetचा सिम्बॉल दिसतोय इथे. ढगांच्या वर पण दिसते. विमानाचे जेवण घेऊन आले. निर्धारित स्थान पर बैठे रहे और कुर्सी की पेटी बांध ले. इस समय शौचालय का प्रयोग वर्जित है. We are experiencing turbulence at this moment. For your safety, fasten seatbelt sign has been switched on. 12:15 वाजले. अजून अर्धा तास आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल एअरपोर्टला पोहोचण्यासाठी. बाहेर अजून पण ढगच आहे. खराब मोसम असल्यामुळं जरा स्पीड कमीच ठेवलेलं आहे त्यांनी. अशी इंजिनचा जोरात आवाज येत होता, आता कमी कमी येते. इथून बाहेर तर काहीच दिसत नाही. माळशेज घाटात आल्यासारखं वाटतं. सकाळी 10:30ला कोझीकोडेमधून डिपार्चर होतं आणि मुंबईला पोहोचणार आहे 12:15 म्हणजे 1.25 तासाचा प्रवास आहे. वातावरण बघा बाहेर सगळं. टर्बुलेंस से गुजर रहा है, कृपया अपनी कुर्सी पर लौट जाए और कुर्सी की पेटी बांध लें. शौचालय का प्रयोग वर्जित है. We are experiencing turbulence at the moment. Kindly return to your seats and fasten your seat belts. Use of lavatories is no longer permitted. Thank you. 10 मिनिटात आम्ही मुंबई छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टला उतरणार आहे. All mobile phone must be in power off or flight mode. Other electronic devices must be switched off. Use of lavatories is no longer permitted. If you are waiting to विंडोला 3 लेअर आहेत. एक बाहेर आहे आणि एक इथं आहे आणि विंडो क्लोज करण्यासाठी बघा ते एक असं आहे. आणि हे वरती केलं ओपन. इथं एक काच आहे, त्याच्या बाहेरून एक काच आहे. 2 काच आहेत. धुकं असल्यामुळं, ढग आणि वातावरण खराब असल्यामुळं 10-15 मिनटं लेट झाले. नाहीतर आतमध्ये बसल्यावर स्पीड कळतं आपल्याला विमानात. आता इंजिनचा आवाज पण येतो. एकदम कमी स्पीड ठेवलेच आहे. ॲक्च्युली उतरायचा टाईम होऊन गेला आहे. 12:15 होऊन गेले आणि एकदम हळूहळू चालले कारण की बाहेर काही दिसत नाही. 10 मिनटात बोलले लँडिंग होईल. 12:30 वाजतील बहुतेक उतरायला मुंबईला.
आपण गाडी जशी चौकात चाललं तसं विमानाचं पण आहे. आता धोक्यात रस्ता दिसत नाही म्हणून गाडी चौकात धोक्यात ढगांमुळं काही दिसत नाही. त्यामुळं नॉर्मली 800 ते 1000चं स्पीड असते. आता मला वाटते 600-700चं स्पीड असेल, त्याच्याविषयी असतं नाही वाटत. जबरदस्त धुकं, मोसम खराबमुळं लाईट 15 मिनटं तरीच झाले, अजून वरच आहे. अजून माहीत नाही किती लेट होणार आहे. 12:15चा टायमिंग होता मुंबईचा, 12:30 वाजून गेले. एवढं धुकं ते पंखेच दिसत नाही विमानाचे. पायलट कसं चालू ते काय माहीत नाही. झाडं दिसायला सुरुवात झालेली. इकडून हायवे दिसतोय मुंबईचा, ईस्टर्न एक्सप्रेसवे गेलेला आहे आता. ईस्टर्न एक्सप्रेसवे आणि बिल्डिंग दिसायला सुरुवात झालेली आहे हळूहळू. हे गोदरेज वगैरे आलेलं आहे. आता थोड्या थोड्यात एअरपोर्ट येईल. पूर्ण धोक्यामधून विमान आणलेलं आहे, त्याच्यामुळं लेट झालं. मेट्रो स्टेशन थोड्या वेळात लँडिंग होईल. आता हळूहळू खाली चाललं. एअरपोर्टच्या आजूबाजूच्या एरियामध्ये बिल्डिंग नाहीत, विमानं दिसायला लागली. आणि लँडिंगला तर काही प्रॉब्लेम नाही होत. आता हळूहळू खाली चालले. ब्रेक बघा कसला लावला. Dear passengers, मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज इंटरनेशनल के टर्मिनल 1 में आपका स्वागत है। टर्मिनल 1 अर्धा तास लेट झालेली फ्लाईट, वातावरण खराब असल्यामुळे. We regret the inconvenience caused you due to this delay. Have a wonderful day ahead. Jai Hind. एवढ्या धुक्यामध्ये, ढगांचं एवढं खराब वातावरणामध्ये त्यांनी फ्लाईट आणल्यामुळं त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. कारण की काहीच दिसत नव्हतं, त्यामुळं ती तेवढी डिले झालेली आहे. या साईडला एक विमान चाललं आहे इंडिगोचं टॉप करण्यासाठी. इकडे जाण्याची उतरायची गडबड चालू झालेली आहे, अर्धा तास लेट झाल्यामुळं. 12:15चा टायमिंग होता, 1:15 वाजून गेले. आता इथून ऑफिसला जायचं आहे, लेट होणार. फायनली मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला पोचलो आहे. टर्मिनल 1ला 2 तास फ्लाईट लेट झालेली. आता हा व्हिडिओ मी इकडेच थांबवतोय, कारण की आता मला झालं लेट जायचं ऑफिसला. आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सगळे लाईक आणि पेड सगळे लोक उतरण्यासाठी. बाहेर चालू आहे पाऊस. उतरलो एअरपोर्टला, इथं बघा इंडिगोचं फ्लाईट लागली.